सर्वप्रथम येणाऱ्या नवरात्र दुर्गा उत्सवासाठी सगळ्यांना शुभेच्छा आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा नवरात्र उत्सव हा शांततेत आणि समाधानानं या उद्देशाने नवरात्राची किंवा आपण 9 दिवस देवीची पूजा अर्चा करतो तो उद्देश सफल व्हावा. त्याच भावनेतून हा 9 दिवस शांततेत समाधानात जावेत. जसे गणपतीच्या यंदाची आपली मिरवणुका वगैरे झाल्या, गणपतीच्या झाल्या, विधिवराच्या झाल्या, तर यावर मोहनीची होती. आपलं पोलीस स्टेशन थोडंसं वरिष्ठांच्या नजरेत थोडंसं चर्चेत असतं की बाबा आई फाट्याचं व्यवस्थित झालं की त्यांचा आणि माझी भांड्यात पडतो. पण मला तसं काय वाटलं नाही की जसं लांबून दिसतं की बाबा लांब असणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं की काहीतरी तिथे गंभीर घटना झाली असं बऱ्याच वेळा भांडण झालेला असतं, आपण तिथं असतो आणि ही भांडण ज्यावेळेस आपण एखाद्याला फोनवर सांगतो जो 100 किलोमीटरवर आहे त्याला तिथं असं वाटतं की भयंकर काहीतरी घडलेलं आहे. एक्झॅक्ट कसं झालेलं आहे. गणपतीचा उत्सव सुद्धा अतिशय शांतीत आणि एकदम सुरक्षितरित्या पूर्ण पार पडलेला आहे. राजूरचे पोलीस पाटील आहेत, त्यांना पण माहिती आहे. जसं मला ड्राफ्टिंग वगैरे झालं होतं किंवा भीती जशी होती तसं मला ॲक्च्युली ग्राउंडवर राहिल्यावर तसं वाटलं नाही. तर आपल्या नवरात्राचे तर काय तशी हिस्ट्री पण नाही आहे काय. दरवर्षी एकदम शांततेत आणि व्यवस्थित नवरात्र उत्सव साजरा केला जातो. त्यात नेहमीप्रमाणे आपल्या थोड्याफार सूचना असतात की विषय तसा किलमिश आणायचा कोणाचा नसतो, परंतु अपघाताने एखादी घटना घडली तर त्यातून अफवा पसरतात आणि त्या अफवातून मग काहीतरी लोकांच्या मनात निर्माण होतं की सगळे रस्त्यावर उतरतात, आपापल्या बुद्धीच्या किंवा आपापल्या आखलेच्या मानानं काहीतरी प्रतिक्रिया देतात आणि त्याच्यामुळं गोंधळ होऊन जातो. यवतचं प्रकरण सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे. बसा यवतचं प्रकरण सगळ्यांना माहिती आहे. साधा गवंडी काम करणारा पोरगा, तो शिकलेला सुद्धा नाही, त्यानं काहीतरी स्टेटस ठेवलं आणि त्या एका स्टेटसमध्ये इतका गोंधळ म्हणजे वर्षानुवर्ष तिथं असल्या घटनांची परंपरा नव्हती. कोणाच्या मनीदानी सुद्धा तो विषय नव्हता किंवा कधी इथं असा काय प्रकार होईल असं कोणाच्या स्वप्नात सुद्धा नव्हता. तसा प्रकार तिथे बघून घ्या. एखादा घटना घडून गेली तर ती वर्षानुवर्ष चालू राहते. मागच्या वर्षी असं झालं होतं, 2 वर्षापूर्वी असं झालं होतं, 3 वर्षापूर्वी असं झालं होतं, 4 वर्षापूर्वी असं झालं होतं. बरोबर आहे. त्या चर्चा होत राहतात आणि परत ते आपले जे गाव आहे ज्या ठिकाणी इतक्या वर्षांची परंपरा असते संततीची त्याला गालबोट लागवतात. कीर्ती म्हणण्यापेक्षा अपकीर्ती या अर्थामध्ये कीर्ती व्हावी, सगळ्या जगात व्हावी, सगळ्या 10 दिवसांना व्हावी. परंतु असं निगेटिव्ह एखादी गोष्ट पसरली की ते आपल्याला नेहमीच खेळता नेहमी वाटतं. दैन्याची विशेषता लोक असतील तर त्यांना पण अजून असं वाटतं की साहेब आमच्या गावाला बदनाम झाले म्हणतात तर ते त्याला कारणीभूत लोकच आहे, आपणच आहे, दुसरं कोण नाही. सगळ्यांनी जर बोलून जाणं किंवा ह्या बारीक सारीच्या गोष्टी असतात. म्हणजे SP साहेबांचं आमचं एवढं बारीक लक्ष होतं की मागच्या गणपतीच्या अनुषंगाने ज्यावेळेस पुण्याला आमची मिटिंग झाली त्यावेळेस त्यांनी इथपर्यंत सांगितलं की गणपती बसतो त्या ठिकाणी गोडधोड असतं, नैवेद्य ठेवलेला असतो आणि एखादी व्यवहारच फिरणारं एखादं जनावर तिथं जाऊन ते खाण्याचं नारळाचं शिंग वगैरे कुठं लागू शकतो, त्याच्यामुळे एखादी दुर्घटना घडू शकते. तर तुमचे ते जिथून आत एंट्री आपण आरती वगैरे होतो तिथं तुमची रात्री कळत 2-3 लागले पाहिजे, व्यवस्थित बंद केलं पाहिजे. किंवा काही लोकांनी असं सांगितलं की त्या ठिकाणी फक्त आमचंच लोक असतात, इतर गावातल्या लोकांना किंवा जे वाद करणारे अशा लोकांना आम्हाला आमच्या गावात एंट्री तरी खूप चांगली गोष्ट आहे. सगळ्यांच्या ओळखीचे सगळे लोक असतील तिथं तर सगळ्यांच्या बातमी कसं राहतं, कोण कुठल्या ओळखीचं आहे, कसा आहे. अनेक सामाजिक बंधन असतात त्याच्या हालचालीवर, वागण्यावर, बोलण्यावर. पण बाहेरचा जर त्रयस्थ व्यक्ती आला तर त्याच्या तो कसा आहे काय कोणालाच माहीत नसतं. आणि नवरात्राच्या उत्सवात जास्त करून महिलांचा एक आघाडीचा सहभाग असतो. ते 9 दिवस त्यांचेच असतात, त्यांच्यासाठीच असतात. दुर्गेप्रमाणे एक दुर्गा शक्ती आहे आपण असं म्हणतो, जी संसाराचा गाडा ओढत असते पुरुषाच्या अभावी, म्हणजे पुरुषाच्या गैरहजेरीत किंवा काय. आणि ॲक्च्युली घर चालवायचं जबाबदारी, मुलांचं सगळं संगोपन आणि 90% संसाराचं काम तर महिलाच करत असल्याचं माझं स्पष्ट मत आहे. त्यात कोणाचं काय ऑब्जेक्शन असायची कारण नाही, त्याला मी सुद्धा अपवाद नाही. मी इकडं 100 किलोमीटरवर इकडं काम करतो, नोकरी करतो आणि मला मुलांचे टेन्शन नसतं, घर कसं चाललंय त्याचं टेन्शन नसतं. शाळा होतात, परीक्षा होतात, आपल्याला काय माहीत नसतं कुठल्या दिवशी कुठला पेपर आहे. परंतु त्यांचं सगळं व्यवस्थित शेड्यूल फिक्स असतं. बिझी कुठली व्यक्ती असेल पुरुषापेक्षा तर एक्सपिरियन्स म्हणायला लागेल. त्यांचा हा 9 दिवस आहे, एक मोठा उत्साह असतो. तर ते आपल्या पोलीस विभागाच्या दृष्टीनं ज्या ज्या काय महत्त्वाच्या सूचना आहेत
की तुम्ही परवानग्या घेतलेल्या आहेत का? तर ते परवानग्या कृपा करून घ्या. ते बघा, आपल्याकडं काही वादग्रस्त होत नाही किंवा शांततेत होतं, सगळं मान्य, सगळं मला मान्य, परंतु परवानगी घ्यायला काय जातं. आणि परवानगी करायची म्हटलं तुम्हाला पोलीस स्टेशनला किंवा कुठे जाऊन चक्रा मारायची गरज नाही. ऑनलाईन सुविधा आहे. तुम्ही कुठेही मोबाईलवरून लोड करताना थोडासा हे होतं, सायबर कॅफेमधून कुठूनही तुम्ही एका मिनिटात अर्ज करू शकता. तुम्हाला परमिशन सुद्धा ऑनलाईनच मिळणार. समजलं? आता ते जुन्नरला प्रकार घडला, डीजीची गाडी अनावधानानं सुटली वगैरे, कसलीच परमिशन नव्हती. कोणी वाढदिवसाचा प्रोग्राम आहे, कुठलाही प्रोग्राम असतो, परमिशन घ्यायला काय अडचण आहे मला सांगा. तुमच्याकडून कुठलेच डॉक्युमेंट घेतले जाणार नाही. फक्त टर्म्स अँड कंडिशन जे आहे, ज्या अटी आणि शर्ती ज्या असतात त्याच्या अधीन राहून आपल्याला तो प्रोग्राम पार पाडायचा आहे. अटी शर्ती म्हणजे अशा असणार नाहीत की त्याच्यामुळे तुमच्या प्रोग्रामला बाधा येईल. बरोबर आहे? आपल्यामुळं कोणालाही त्रास होऊ नये, ज्या बेसिक गोष्टी आहेत. समजा एखादं मंडळ रस्त्याच्या बाजूला आहे, तर आपल्या मंडळाच्या मुळे त्या ठिकाणी आरती होते, लोक महिला येत असतात, दांड्या करतात, त्याच्यामुळे रस्ता ट्रॅफिक रहदारी ते बंद होऊ नये, हे फक्त पोलीस विभागाचं म्हणणं असतं. तुमचा प्रोग्राम शांततेत व्हावा आणि व्यवस्थित व्हावा, तुम्ही त्याचा आनंद घ्यावा, याच्याबद्दल कुठलंच दुमत नाही. परंतु आपला प्रोग्राम होत असताना सार्वजनिक जीवन जे आहे ते कुठेही बाधित होऊ नये, पोलिसांची अपेक्षा असते. त्या अनुषंगानं आपल्या ज्या मूर्ती हे आहे, आपण जिथं दुर्गा बसवणार आहात तर ते रस्त्याच्या बाजूला असावं, त्याच्यामुळे वाहतुकीस अडथळा येणार नाही वगैरे. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावला पाहिजे. गणपतीसाठी आपण सूचना सांगितल्या होत्या. सीसीटीव्ही थांबत नाही. तुम्ही जर त्याला पुरवठा केला, आता व्यक्तीच्या मानवावर काहीतरी लिमिटेशन आहे की त्याला नैसर्गिक गतीला जायला लागतं, जेवण करायला जायला लागतं, कुणाला भेटायला जायला लागतं, काही ना काही वैयक्तिक बळत असेल तर तो लांब जाऊन बोलतो. बरोबर आहे? तसं जर सीसीटीव्ही तुम्ही लावलं तर ते सीसीटीव्ही पुढे जाते का? 24 तास ते त्याचं काम करत राहतं. तुम्ही बसा, झोपा, काय करा, तर मध्ये सीसीटीव्ही ऍक्टिव्ह असतो. ही सीसीटीव्ही आहे ना, ही काळाची गरज आहे. लक्षात घ्या. तुमचं मंडळ वाडीवर वस्तीवर जरी असलं तर तुम्ही तिथे सीसीटीव्ही लावला तर तुम्ही पण निश्चित राहा. जे तुम्ही जबाबदार लोक इथे येऊन बसलेला आहात, तुम्ही जबाबदारीचं वागणार, तोडणार, सगळं करणार मान्य आहे. परंतु आपल्या एवढ्या जबाबदारीनं प्रत्येक व्यक्ती आचरण करणार नाही. कोणतरी मद्यप्राशन करेल, कोणतरी वेगळ्या डिप्रेशनमध्ये असतो, काय असतं, एखादा विकृत असतो. बरोबर आहे? तो काहीतरी त्याच्या बुद्धीप्रमाणे काहीतरी बोलत असतो, चालत असतो. तर त्या ठिकाणी तुम्ही सीसीटीव्ही लावलं तर आपल्याला जास्त बोलायची गरज नाही लागत. ते सीसीटीव्ही चेक केले पोलिसांनी की पोलीस आपले काम करतात. सीसीटीव्ही खूप बंधनकारक आहे. तुम्ही सगळ्यांनी सीसीटीव्ही लावले पाहिजे. मंडपाची जी उंची आहे, आकार आहे, प्रशासनाने ठरवून दिलाय त्याप्रमाणे असावा. मंडप हा हॉस्पिटल, शाळा, बसस्थानक यांच्या समोर असावा. आणि दुसरी गोष्ट, लाऊडस्पीकर ही समजा शांतता क्षेत्रामध्ये असेल, आजूबाजूला हॉस्पिटल्स असतील तर तुम्ही थोडंसं आवाजाचं बंधन पाळलं पाहिजे की आपल्या आवाजामुळं एखादा लहान मुलं आहे किंवा वयस्कर आहेत, आजारी लोक आहेत, त्यांना काही त्रास होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. आणि ते मोठ्या जनावरांचं वगैरे मी तुम्हाला सांगितलं ते बंधनकारक आहे बरं, कारण हे आपले नवीन ते 100% असतात. आणि एक 5-10 मिनिटासाठी का होईना आपलं ते कधी उघडं पडतं. आपले लोक कार्यकर्ते एकीकडे जातो, ते एक तिकडे जातो, 100% होतं. मानवी वागण्याला आहे ना काही लिमिटेशन आहे. त्याप्रमाणे तुमचा सीसीटीव्ही असला पाहिजे, त्या ठिकाणी समोर असे 2-3 लाकडे बांबू असले पाहिजे, ते सुरक्षित असलं पाहिजे. MSCBचे वगैरे तुम्ही लाईटचं कनेक्शन त्या ठिकाणी जोडताना व्यवस्थित कुठला तरी काम चालू करणारा, इलेक्ट्रिकचं काम करणारा आहे की तो वेळेला आपला कोण नसतो म्हणून तो असतो, असं नको. ज्याला अनुभव आहे चांगला की दुर्घटना कुठली, शॉर्ट सर्किटमुळे एखादी दुर्घटना घडू नये. बरोबर? रात्री झोपलेले असतील लोक, अचानक रात्री शॉर्ट सर्किट झालं तर ते झोपलेलं असलेल्या माणसाला काय सुधरत नाही. काय ते म्हणजे अपघातानं होणार सगळ्या घटना. अपघात जे होतात नाही तुम्हाला मी सांगतो, त्याचा अनुभव तुम्ही घेतलेला नसेल आतापर्यंत कदाचित, परंतु आम्हाला आलेला आहे. म्हणजे दुसऱ्याला माझ्या हाती एखाद्या जरी व्यक्तीला अनुभव आला तरी तो मला अनुभव आल्यासारखा असतो. बरोबर? त्यासाठी प्रत्येकाचा अनुभव येईल याची काय खात्री नाही किंवा येऊ पण नाही तसा अनुभव. परंतु इलेक्ट्रिशियनचं जे काम आहे खूप महत्वाचं आहे. सगळ्यांनी अनुभव इलेक्ट्रिशियन करून सगळ्या सर्किट तुमचे काय असतील वायरिंग वगैरे करून घ्यावं. जनरेटरची सोय ठेवायची. रात्री ज्यावेळेस गरबा वगैरे चालू असतो, दांड्या चालू असतो, अचानक लाईट जाते. बरोबर? मग अंधार पडून गोंधळ होतो. महिला वगैरे असतात, मुली असतात, तिथं दांड्या खेळायसाठी आले तर तिथं तुमचा जनरेटर असला पाहिजे. लाईट जागी केली की दुसऱ्या सेकंदाला, तिसऱ्या सेकंदाला तुमचा जनरेटर ऑन झाला पाहिजे.
अशा कंडिशनमध्ये चालू कंडिशनमध्ये तो पाहिजे. एकदा तुम्ही चेक करून घेतला पाहिजे. काय काय वेळेस असं होतं की जनरेटर आपण लावतो, लाईट असते त्यावेळेस काय होत नाही, की अचानक लाईट जाते की जनरेटर चालू होत नाही, पण तो माणूस पण भेटत नाही, तो कुठेतरी दुसरीकडे गेलेला असतो. बरोबर आहे, जनरेटर लावायचं काम करून निघून जातो. तुम्ही आणा, तिथे लावा, त्याचं टेस्टिंग करा की तो व्यवस्थित चालतोय का, आणि त्याच्यानंतरच मग तो त्याला दुसरं काय काम असेल तर तो जाऊ शकतो तिथून. तुमच्या मिरवणुका ज्या वगैरे आहे, मिरवणुकीचा जो वे आहे किती वाजता चालू होणार, टायमिंग शक्यतो पाळत झाला की पोलिसांचं बंधन आहे की बाबा आता शूरवीर उमाजी नायकाची पण मिरवणूक वगैरे होती, पण त्यांनी ज्या वेळेत सांगितली त्याच वेळेत चालू केली, ज्यावेळी त्यांना संपवायची होती त्याच वेळेस संपवली. किंवा गणपतीच्या मिरवणुका पण आता ह्या वर्षी खूप चांगला अनुभव आहे की ज्यावेळी त्यांनी चालू करायचे होते त्याच वेळेस चालू झाले, त्या संपलेल्या सुद्धा आहे. तर तुम्हाला 5 वाजता मिरवणूक चालू होणार आहे तुम्ही इथं सांगताय, परंतु ऍक्च्युली 6 वाजता चालू होती तुम्हाला माहिती असतं. तुम्ही 7चा टायमिंग सांगा आम्हाला. आम्ही म्हणणार नाही की तुम्ही 5 वाजता चालू करा, तुम्ही लवकरात लवकर चालू करा. लवकरात लवकर मिरवणूक संपली तर आपले लहान मुलं आहेत, महिला आहेत किंवा वयस्कर लोक आहेत, ते लवकर आपापल्या घरी पोहोचतील. हा दुसरा उद्देश आहे पुढचा, की तुम्ही लवकर चालू करा, लवकर संपवा. परंतु जे काय तुम्ही वेळ चालू करण्याची जी आहे ना तीच आपण फिक्स सांगा. आम्हाला हे वरिष्ठांना सांगायला लागतं, आणि तुम्ही 5चं टायमिंग सांगितलं आणि 7 वाजता चालू केली तर ते वरिष्ठांकडून आम्हाला तिकडून विचार नव्हते की 5 वाजता चालू होणार, तर तुम्ही टायमिंग 5चं सांगितलंय, अजून का सुरू झाली नाही. म्हणजे आम्ही थोडक्यात खोटा रिपोर्ट पाठवला वरिष्ठांना, असं त्याचा अर्थ. कृपया तसं होऊन देऊ नका. जे टाइम टेबल वगैरे तुमचं आहे ना ते फिक्स ठेवा आणि ते काटेकोरपणे पाळण्याचा तुम्ही प्रयत्न करा. पूर्वी लग्न लागायची माहिती आहे ना, 1चं लग्न असलं की आपण काय करायचं 3 वाजता जायचो, कारण आपल्याला ते माहितीच होतं की ती उशिराच लागणार आहे. आता तसं होत नाही, काटेकोरपणे पाळण्यात लोक आहेत. पुढाऱ्यांना सुद्धा याची वाट बघत नाहीत लोक. अगोदर अनाऊन्स करतात 1 वाजता लग्न लागणार, तर ते 1 वाजताच लागणार. ती सगळ्यांची जबाबदारी आहे की तुम्ही 1 वाजता तिथं पोहोचता पाहिजे. आपण जोपर्यंत लोकांना सवय लागत नाही किंवा आपण आपल्याला सवय लावून घेत नाही तोपर्यंत ते होणार नाही. ज्या मूर्त्या वगैरे आहेत त्या तिकडूनच येतात का, पेनवरूनच का आपल्या म्हणजे ते नवीन वर्षानुवर्ष करणार आहे सगळ्या नवीन त्या मूर्त्यांची जी क्वालिटी आहे ते पण व्यवस्थित त्यांना मेंटेन केली पाहिजे. फक्त आपण ऑर्डर दिली आणि निघून आलो असं नको आहे. त्यानंतर सुद्धा आपण तिथं भेट दिली पाहिजे, बाबा काय क्वालिटीचं तू वापरतोय किंवा काय करतोय, कसं करतोय, नाही का. तर ह्या पण गोष्टी लक्षात ठेवा. रात्रीचं खेळायला वगैरे येणार आहेत दांड्या लोक, तर रस्त्यात अडथळा होऊ नये किंवा त्याच्यामुळं रस्त्यापासून विभागणी करण्यासाठी त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावायला सांगा आम्हाला. तुमचे जर जास्त लोक जमत असतील दरवर्षी यांना रस्त्यावर येत असतील ना, तुम्हाला आम्हाला उद्या पूर्वकल्पना द्या, आम्ही तिथं दोरखंड लावू किंवा तुम्हाला दोरखंड लावायला सांगू, किंवा आमचे बॅरिकेड्स असतात त्या बॅरिकेड्स लावून आमचे पोलीस सुद्धा बंदोबस्त तिथं दिला जाईल. प्लस रात्री त्या ठिकाणी कोणी आपले लोक आहेत स्वयंसेवक असतात, कार्यकर्ते असतात आपले, त्यांना पण सांगून ठेवा की प्रत्येक मंडळाला आमचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार ते देणार आहे. दत्तक योजना असते नाही, गणपतीला आपण जशी दिली होती, प्रत्येक गणपती मंडळाला आमचा एक कर्मचारी दिला जाईल, तो त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्याचा नंबर सगळ्यांकडे असावा, किंवा आम्ही त्यांना पण सूचना दिलेली आहेत की मंडळाचे जे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांचे नंबर ठेवून तुमचा व्हॉट्सअपचा ग्रुप तयार ठेवा. आणि ही सवय आहे बरं काय, तुम्ही म्हणाल की एवढं सिरियस असं काय होणार आहे, परंतु एक सवय लावून घ्या, खूप चांगली सवय आहे. कारण दिवस कसे आहेत आणि आजूबाजूला काय चाललेलं आहे, काय सिच्युएशन आहे, सगळेजण बघून आहे. भविष्यातली एखादी घटना असते तर ह्या गोष्टी तुम्हाला आज नव्हत्या करायला लागणारच आहे. तर तुम्ही एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करण्यासाठी आम्ही आमच्या अंमलदारांना सूचना दिलेल्या आहेत. त्या ग्रुपमध्ये अलर्ट राहा. काही कुठली व्यवहाराची वस्तू किंवा संशयित व्यक्ती वगैरे कोणी दिसला तर आम्हाला फोन केला पाहिजे. पार्किंगचं जे मंडळाचे अध्यक्ष आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी त्या ठिकाणी दर्शनाला येणारे जे लोक आहेत ते अस्ताव्यस्तपणे गाड्या पार्क करणार नाहीत, एका बाजूला पार्किंग असतील याची सुद्धा काळजी घेतील. सर्व पोलीस पाटलांना पण हेच आहे की तुम्ही प्रत्येक दिवशी त्या ठिकाणी भेटी दिल्या पाहिजेत. काय तिथं थांबून त्या ठिकाणी वेळ घालून बघितलं पाहिजे की तिथं रोजचा कार्यक्रम आहे तो व्यवस्थित चाललेला आहे का, तिथं काय अडथळा निर्माण होतोय का. काय काय मंडळांना आता वगैरे मंडळ असतील जी गावातली आहेत, वाड्या वस्त्यावरच्या मंडळांना काही एवढी गर्दी राहणार नाही, परंतु गावातली जी मंडळ आहेत मोठ्या गावातली त्या ठिकाणी गर्दी असू शकते. पार्किंग वगैरे तिथं रहदारीची समस्या निर्माण होऊ नये म्हणून काळजी घ्यायची. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अनाऊन्समेंट करताना अध्यक्षांनी
सगळ्यांना साऊंड ह्याच्यावर माईकवर नेहमी अनाउन्समेंट केल्या पाहिजे की त्या ठिकाणी ज्या महिला वगैरे येणार आहेत दागिने वगैरे घालून येतात, तर दागिन्यांची काळजी घ्या. विशेषतः खरे दागिने घालू नका. माझी विनंती आहे. त्या विनंतीला तुम्ही मान द्याल का नाही मला माहीत नाही, परंतु सांगणं माझं काम आहे. बरोबर आहे. कारण एक टक्का वगैरे काय 1 ग्रॅम 1 ग्रॅमचे दागिने सुद्धा खूप छान छान मिळतात. तुम्ही ह्या वर्षी जर 1 ग्रॅमचे दागिने वापरले तर पुढच्या वर्षी नवीन डिझाईनचे 1 ग्रॅमचे दागिने वापरू शकता. ओरिजिनल मध्ये निवडले ना तर ते होणार नुकसान कमी राहील. परत दुसऱ्या वेळेस तुम्हाला घेताना आणखी चांगल्या डिझाईनचं घेता येईल. तर माझी तुम्हाला विनंती आहे की एकदम ओरिजिनल माणसंच असतात फक्त, दुसरं कोणच नाही. आपला माणूस ओरिजिनल आहे याचं झालं सर. दागिने फक्त तुम्ही शक्यतो टाळा आणि 1 ग्रॅमचं जसं सांगितलं त्याप्रमाणे जर केलं तर अतिउत्तम. अशी कुठली दुर्घटना होऊ नये किंवा जे संशयित व्यक्ती वगैरे येत असतील ना तर त्यांची आम्हाला वेगवेगळी माहिती तुम्ही दिली पाहिजे. तुमच्या काय सूचना असतील ना तर तुम्ही सांगा की बाबा मागच्या वर्षी तुम्हाला पोलिसांची इथं आवश्यकता लागत होती परंतु पोलीस सेवा तुमच्यासाठी उपलब्ध झाली नाही वगैरे, असं काय असेल तुमच्या अडचणी असतील तसंही सांगा. आपण त्यावर माझ्या परीने जेवढं करता येईल तेवढं वर्षे आता उशीर आले. तुमचे काय अडचण म्हणजे सगळं जे काही एका छोटं सुल्लक जरी अडचण असेल ना तरी मला सांगा बरं. आपण मीटिंग घेण्याचा उद्देश तोच आहे आणि कुणाला काय त्याच वाटायची गरज नाही की छोटी साधी एवढी असून सुद्धा कशी काय विचारतो वगैरे असं काही नाही. बसा या सर. नवरात्र उत्सवामध्ये या निमित्त तुम्ही काय आव्हान? मी तर या ठिकाणी स्वागत करतो. तसेच उशीर आलेले मेंबर्स आहेत त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. गणपतीच्या अनुषंगाने मी जे आवाहन केलं होतं, आव्हान जे करायचं होतं ते मी आतापर्यंत सांगितलेलं आहे. ज्या सूचना माझ्या मला तुमच्याकडून काय अपेक्षित आहे ते मला सांगितलेलं आहे. परंतु पोलीस विभागाच्या वतीनं मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की एवढा शांतीत आणि एवढ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये हा दरवर्षी सण साजरा होत असतो. तर या उत्साहाच्या अनुषंगानं त्याच्यामध्ये काहीतरी दुर्घटना व्हावी, काहीतरी चर्चेला विषय व्हावा किंवा काहीतरी चुकीच्या उद्देशानं जे लोक ह्या उत्सवाकडे बघतील अशा लोकांची एक पोलीस म्हणून कोणत्याही प्रकारे काही करणार नाही. त्याच्या विरोधात जे कडक कारवाई जी करण्यात येईल माझ्या परीनं ती केली जाईल. फक्त जे कायदा आणि ज्या ज्या सूचना सांगितलेल्या आहेत त्या आपण आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवाव्यात. आता दरवर्षीचा तुम्हाला अनुभव आहे, परंतु जे नतद्रष्ट आहे किंवा आपलं अस्तित्व काहीतरी चुकीचं दाखवण्यासाठी काहीतरी वेगळ्या उद्देशाने येऊन काहीतरी लोकांच्या मनामध्ये कलमिश निर्माण करायचा प्रयत्न करतील आणि काहीतरी दुर्घटना करावी या उद्देशानं काय करतील तर त्याच्या विरोधात आम्ही एकदम कडक कारवाई करण्यासाठी तयार आहोत. पोलीस फोर्स या सण उत्सवाचे जे बंदोबस्त आहे ते पार पाडण्यासाठी खूप अनुभव घेतलेला आम्ही पूर्ण सिच्युएशनचा अभ्यास करत असतो आणि त्या पद्धतीने आम्ही आमचं काम करतो. सर डीजेच्या संदर्भात आपण गणपती उत्सवामध्ये बऱ्यापैकी अवेअरनेस झाला होता. डीजे जे आहे प्रकार हा जे आपल्याला पर्यावरण कायदा जो आहे किंवा पर्यावरण प्रदूषण कायदा जो आहे त्या कायद्याप्रमाणे जर विचार केला तर 55 डेसिबल पर्यंतची जी मर्यादा आहे आवाजाची तर ती ऍक्सेप्टेबल आहे. 55 डेसिबलपेक्षा जास्त जर आवाज आला की आमच्या ध्वनिमापक यंत्रामध्ये त्याची गिनती केली जाते तर तो शिक्षेस पात्र होतो. त्या शिक्षामध्ये 5 लाख रुपये त्याला फाईन आहे, गुन्हा दाखल होतो आणि त्यांना परत डीजे चालवण्यासाठी पूर्ण ते डीजेचा सेट आहे तो पूर्णपणे जप्त केला जातो. आणि डीजेचं वैशिष्ट्य असं आहे की डीजे ज्यावेळेस आपण ऑन करतो ऑफचा ऑन करतो तर तो 55 डेसिबलच्या वर 60-62 पर्यंत जातो. म्हणून ते आणि त्याचे खूप मोठे होणारे परिणाम आहेत की लॉंग टर्म होणारे परिणाम आहेत. म्हणजे लहान मुलं आहेत, वयस्कर लोक आहेत किंवा ज्यांना रक्तदाब वगैरे जे होतात आता तुम्ही अनुभव जर घेतला असेल आणि हे थोडासा लॉंग प्रोसेस आहे म्हणजे 20-25 वर्षाचा कार्यकाल आहे.
की डीजेच्या सानिध्यात जो माणूस दरवर्षी राहतो ना त्याला बीपीचा त्रास हा 100% होणारच आहे. जे हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात जे वयस्कर लोक आहेत आणि ज्यांना ऑलरेडी बीपीचा त्रास आहे त्यांनी जर ह्याच्या उच्च क्षमतेचं जर ऐकलं तर त्यांना सुद्धा त्रास होऊ शकतो, त्याच्यामध्ये जीवितहानी सुद्धा होऊ शकते, एवढं ते गंभीर आहे. त्यासाठी हा विशेष कायदा केलेला आहे. तर डीजेचा वापर तुम्ही शक्यतो करू नये. आणि जे करणे वगैरे असतात किंवा ते छोटे बॉक्स असतात त्या बॉक्सचा तुम्ही शांतपणे वापर करावा. किंवा काही आता गणपतीच्या काळामध्ये काही लोकांनी ढोल ताशे लेझिम वगैरे इतके सुंदर प्रोग्राम केले होते. काही अपवाद वगळता खूप चांगले त्यांनी मिरवणुका सुद्धा खूप सुंदर केल्या होत्या. तर त्यांचं सगळ्यांनी अनुकरण करावं आणि जास्त करून लेझिम वगैरे याचं आयोजन करावं असं मी आवाहन करतो. काय सूचना आहेत का अजून कोणाच्या? मला मागच्या वर्षी अडथळा वगैरे आला होता असं काय आहे? आमचं कळमजाई गौरवती मंदिर आहे आणि आमचं पहिल्याच दिवशी फक्त आमचं ज्योतीची मिरवणूक असते. तर थोडंसं मागच्या वर्षी चौकामध्ये थोडा अडथळा आला होता. म्हणजे पहिला दिवस असतो आमची चौकापर्यंतच फक्त मिरवणूक एकदा पास झाली तर मग काय अडचण नाही. फक्त तेवढं सहकार्य करा. फक्त शेवटची मिरवणूक नाही आमची फक्त डोंगरावरती कळमजाई मातेचं मंदिर आहे आणि आमची ज्योत असते कळमजाई माती मंदिर ती आमची कळमजाईपर्यंत ज्योत जाते. तर थोडंसं गेल्या वर्षी अडथळा आला होता. म्हणजे कसा ट्रॅफिकचा का? हो ट्रॅफिकचा. पण त्यावेळेस पोलीस बंदोबस्त दिला नव्हता? केलं होतं आम्ही परंतु उपलब्ध नव्हती झाली चौकामध्ये. हो चौकामध्ये तेवढं फक्त गांधी कलेक्शन पर्यंत फक्त आम्हाला सहकार्य ठीक आहे, करा. ठीक आहे, ओके. हे बघा माझ्याकडे सगळ्यांनी लक्षात घ्या की माझ्याकडे बंदोबस्त बंद नाही की असे जर कुठं अडथळा निर्माण व्हायची शक्यता जरी असली आतापर्यंत झाला नाही परंतु त्या ठिकाणी गर्दी असते तिथून आमची मिरवणूक जाते त्या ठिकाणी अडथळा व्हायची शक्यता आहे. मागच्या वर्षी पोलीस होते परंतु ते वाहतुकीचं नियमन व्यवस्थित झालं नाही. असं काय असेल तरी सांगा, काय अडचण आहे. आपण त्या ठिकाणी 2-4 ठिकाणी 4 पोलीस आपण देऊ यावेळेस. परंतु कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याची आपण काळजी घेऊ. अजून कोण आहे? पुढे निघतात 5 वाजेपर्यंत महाआरती होती देवीची आणि त्यानंतर 6 नंतर मिरवणुका निघतात. त्यांची खालून ती वरती आमची गावातनं खाली एक वरच्या चौकात मंडळ आहे वरती चांदणी चौकामध्ये आणि गणपती बसला होता ना आपला खाली त्याच्या वरती चौक आहे आपलं तो आहे तिथं नवरात्राची स्थापना असते घटस्थापना. खाली गावातनं मारुती मंदिरापासनं बाजाराळी वरती येते आणि त्यांची खालून सार्वजनिक जे मोठं मंडळ आहे ना त्यांची वरती येते. दोन्ही मिरवणुका सोबत असतात. कुठल्याही जसे आता गणेशोत्सवाला सहकार्य झाले तसंच काही साधारणतः किती लोक असतात मिरवणुकीत तुमच्या मंडळात? 150च्या आसपास असतात. महिला वर्ग असतात, मुलं असतात. 100-150 खाली 100-150. गणपतीच्या वेळेस तुमच्या बायकांचा सहभाग चांगला होता सगळ्या नवरात्राला सगळं तीच पद्धत असते आणि 10 दिवस आपल्याकडे दांड्या वगैरे काही नसतात. आपल्या नवरात्रामध्ये वरती 10 दिवस जेवण असतं पहिल्या दिवशीपासून शेवटपर्यंत आणि लहान मुलांचे वक्तृत्व स्पर्धा असेल, वेशभूषा असेल, असे छोटे छोटे कार्यक्रम म्हणजे ज्याने प्रेरणादायी असंच कार्यक्रम घेतो. दांड्यांचा विषय फक्त लहान मुलं तेवढ्या प्रमाणात असतात. दांड्यांचा विषय नसतो, खाली नसतो, वरती नसतो. म्हणजे एक तणाव निर्माण होईल असं कुठले वातावरण नसतं बैलामध्ये नवरात्र. इथून मागचं पण त्या पद्धतीनेच झाले, ह्या वर्षी त्या पद्धतीनेच होईल. दांड्याचा उत्सव मोठ्या प्रमाणात घेतला जातो असं कोणतं मंडळ आहे की मंडळ रस्त्याच्या बाजूला आहे दांड्यासाठी भरपूर लोक जमतात थोडंसं रस्त्यावर वगैरे येऊ शकतात असं? आतल्या गावातल्या मेन हायवेला नाही. हायवेला लागून कोणतं मंडळ आहे का? तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे. साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं, पायाला मिळावं एवढी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद साहेब. लेंडे साहेब तुम्हाला एक विनंती आहे. आपला जो होमाचा कार्यक्रम असतो त्या दिवशी पिंपळवंडीमध्ये होम असतो, काळवाडीमध्ये होम असतो आणि पलीकडे उंबरजला मोठा कार्यक्रम असतो. आता जी रस्त्याची परिस्थिती आहे आपल्या त्या पिंपळवंडी स्टँडपासून उंबरजपर्यंत ती इतकी दयनीय आहे की त्या रस्त्याच्या परिस्थितीमुळे तिथे ट्रॅफिक जाम होण्याची दाट शक्यता आहे. कारण आपल्या तिन्ही गावांमध्ये होमाचा उत्सव असतो. उंबरजमध्ये तर फार मोठा असतो. तुमच्या माध्यमातून PWDशी काही बोलणं झालं आणि ते रस्ते जर आपण थोडेसे पूर्ववत केले, कारण काळवाडी आणि उंबरजचा जो शिवेचा ओढा आहे किंवा पिंपळवंडी ते काळवाडीच्या मध्ये जो ओढा आहे, आपण अजितदादा वाघांच्या घराकडे जातो तिथे जे खड्डे पडलेत तिथं असंही 2-3 गाड्या आल्या तर 10-15 मिनिटाचं ट्रॅफिक होतं. आत्ता
एस ट्रेनची संख्या त्या 2 दिवसात वाढवलेली असते. म्हणजे 1 तासाला आपल्याकडे एस टी आहे तर ती त्यांनी अर्ध्या तासाला एक केलेली असते. एस ट्रेनची संख्या मोठी आहे. येणारं भाविक मोठ्या प्रमाणात. रस्त्याची जी दुरावस्था आहे त्याच्यावरती जर आपल्याला काही करता आलं तर अजून ते थोडंसं सुखकर होईल. साहेब, या कृतीची नोंद घ्या. वामन साहेब माझ्या गावचेच आहेत, काळवाडीचे पत्रकार, मित्र, जागृत पत्रकार म्हणून ते भूमिका बजावतात. दसऱ्याचा आजचा दिवस हा उंबराज गावचा फार मोठा उत्सव असतो. हजारो लोकांची जाय, सारखी वाहनांची रांग असते. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपली काटेरी झाडं किंवा बाकीचे जे गवत आहे ते गवत रस्त्याला आल्यामुळं रस्ता आरोग्य दिसतो, गाडीवाल्याला अंदाज येत नाही आणि मग काही अपघात होण्याची शक्यता असते. ही तिन्ही गावं महत्वाची आणि त्याच्यामध्ये त्या दिवशी त्या 2 दिवसामध्ये जास्त सातत्याने वाहतूक असते. सार्वजनिक बांधकाम विभागाला आपण बोलून या उत्सवाच्या पूर्वतयारीमध्ये त्या रस्त्याची साफसफाई आपल्या लेबर लोकांकडनं करून घ्यावी अशा सूचना आपण आजच्या मिटिंगचा संदर्भ घेऊन आमच्याकडनं निश्चितपणे कराव्या अशी तुम्हाला विनंती राहील. त्याची अंमलबजावणी झालेली आम्हाला दिसेल. मी कर्तव्यदक्ष विनंती मला त्यांना हे केल्यानंतर ही गोष्ट बंद होईल. जे काही आपण कार्यक्रम घेणार आहे, देवीची स्थापना करणार आहे, त्याची परमिशन आपण ऑनलाईन घ्यायची आहे. तशी मी आपले जे पोलीस पाटील आहे त्यांच्या ग्रुपवरती लिंक पाठवतो, त्यानुसार आपण ती ऑनलाईन परमिशन घ्यायची. तुम्हाला परवानगी सुद्धा ऑनलाईनच दिली जाईल. त्यानंतर जे आपला दांडियाचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम संपवायची जी वेळ आहे, चालू करायची वेळ तुम्हाला माहीत पाहिजे आणि संपवायची वेळ ही रात्री 10ची असणार आहे. 10च्या आत तुम्हाला त्या दांडियाचा कार्यक्रम संपवाच लागेल. त्याच्यानंतर ज्यांच्या तक्रारी येतील त्यांच्यावर पुढची कायदेशीर कारवाई होईल. त्यामुळे मंडळाचे म्हणजे इतर त्यांनी दिवस दिलेले असतील, 7वी मान 8वी मान किंवा ज्या काय असतील, ज्या परमिशन दिलेल्या असतील त्यानुसार आपल्याला ती वेळ कळवली जाईल. शक्यतो आपलं साऊंडची जी वेळ आहे सकाळी 7 ते रात्री 10 आहे, त्याचं सगळं ते पालन करा. साऊंडची परमिशन डेसिबलमध्ये असणार आहे. जो काय आपण त्या ठिकाणी साऊंड लावणार आहे त्या ठिकाणी त्याचं डेसिबल घेतलं जाणार आहे. तर डेसिबल नुसार आपण आवाज आपला मर्यादित ठेवा.